तरी बघा बाबा पण हा जो आनंद असतो ना वेगळा असतो. विठ्ठल भेटीसाठी जात असतो. तुम्ही हल्लीमध्ये नेहमीच जातात लग्नामध्ये वाचले आणि पकडलेले बाबाला सोशल वर्करमध्ये सगळं. आता बघ आजीची कृपा आम्हाच्यावर काही बा आजी तुमची व्हिडिओ केली आले ते पण घेऊन जावं. काल मला देवदास दया दुधाचा करून दे मटरा कडे काल मला विनेच्या सुरावर अभंग भजन आणि हरिनामाचा गजर सुरू असतो. करून देईल व्हिडिओ कॉल करा फोटो काढले व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करू काहीतरी द्या दर्शनी हाला संत दर्शनी हाला ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वावी गुढी उभारावी ताली वाजवावी वाट ही चालावी वाट ही चालावी पंढरीचा हात कमळाची पेट पंढरीचा हात कमळाची पेट निराल चतुष्टय वार करे निराल चतुष्टय वार करे ताली वाजवावी स्वतः कंदभार मिळाला पार स्वतः कंदभार मिळाला पार
बोलू जय जयकार भीमाचे बोलू जय जयकार भीमाचे तारी वाजवा. हरिनाम घेता भय नाही चिंता हरिनाम घेता भय नाही चिंता ऐसी बोल गीता भागवत ऐसी बोल गीता भागवत हरी तुकाराम 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 तुकाराम. आता ना वारा वारा खा आणि प्या आमच्या घ्यायच्या जेव्हा नाही घ्यायचं घ्या. तो दादाच आहे ना. तू नको जास्त घेऊ खाताना यांना जास्त घ्यायचा. आपले आमच्या इकडे ना या 10 रुपयाचे 2 लिंबू. 10 रुपयाचे हे बघा लिंबूचं झाड बाजूलाच आहे आणि कडक ऊन पडलेलं बाहेर त्याच्यामुळे लिंबू सरबत मेन आजी दोन 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 तीन तीन टाइम लिंबू भेटलेलं आम्हाला लिंबू पाणी. आजीची कृपा आम्हाच्यावर आहे बा आजी. आजी ही बरं तुमची व्हिडिओ केली. सरबत घेतला आम्ही. तेव्हा आजीबद्दल लिंबू पाहता ते राहिले ते पण घेऊन जावं. इथे दुपारी थोडा आराम केला आपण. हे बा हे बा मक्याचं पाट लावलेलं इकडे. हे ऋषी महाराज रामकृष्ण हरी. असं वाटतं परिक्रमेला चालल्या. परिक्रमेला असंच असतं. द्राक्ष मला बघा मोठा. ज्यांना द्राक्ष झाडं नाही माहिती त्यांच्याकडे आहे बघून घ्या तुम्ही. फक्त द्राक्ष खायचं काम करतो आपण पण त्यासाठी पण मेहनत लागते. हे बघ कसे जानेवारी महिन्यात द्राक्ष येते त्याला. बघ आमची माऊली सांगतात आता मेहनत घेतलेली आहे याची. मेहनत घेतलेली आहे. द्राक्ष जानेवारी महिन्यात त्यामध्ये मस्त गेले झाडं.
खूप मोठे मले आहेत द्राक्षाचे. तर हा रस्ता डायरेक्ट सरळ इथे मेन रोडला आलेला आहे. हे टेम्पोमध्ये बसलेले असतात ना मागे, ते स्वयंपाक करणारे किंवा मदत करणारे सेवेकरी असतात ते असतात. प्रत्येक गाडी जे असते ना, मालकी दिंडी असते, दिंडीला एक मोठा टेम्पो तर असतो, तर काही छोटे टेम्पोसुद्धा असतो. हा जो आहे टेम्पो खेळण्यावाल्यांचं आहे, जे यात्रा भरते ते गेल्यानंतर म्हणजे जिथे जाणार, जिथे आपली पालखी जाते ना त्या ठिकाणी आपली यात्रा तिथे भरते. तशी पालखी पुढे जाल ते तसं त्यांचा ते खेळण्याचा जो स्टॉल व्हील आहे ते पॅकअप करून असं टेम्पोमध्ये नेलं. अध्यक्ष जनार्दन महाराज संते यांचे ज्येष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज संते आहेत. आणि संते महाराजांच्या कीर्तनातून आम्ही हे झालेले नवीन वारकरी आणि त्यांच्या सहयोगानं आज आम्हाला झालेली पहिली वारी. तसं आमची भरपूर वाऱ्या झाल्यात, पण वारकऱ्यांसोबत वारकरी करण्याचा आनंदच वेगळा असतो. आणि आता एक नवीन ट्रेंड निघालाय, जसा जीवनात कोणता मित्र असो किंवा नसो, पण एक वारकरी मित्र असावा. त्याप्रमाणे आमचा हा वारकरी मित्र आणि याच्यासोबत घडलेली आमची पहिली वारी खूप आनंदाने आणि सुखात समाधानात संपूर्ण होत आहे. तरी तुम्ही पण या वारीमध्ये सहभाग व्हा. आम्ही आलोय, तुम्ही पण या. शेवटचे 2-3 दिवस राहिलेत, वारीचा आनंद घ्या. रामकृष्ण आहेत. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, तुम्हाला कसं वाटतं तुमची पहिली वारी अशी, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय महेश महाराजांसोबत वारी करायला. महेश महाराज जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रान मोठमोठी कीर्तनासोबत त्यांचं उठणं बसणं आणि वादन होत आहे. म्हणजे आदरणीय कोष्टीबाबांसोबत ज्यांनी विद्या संपादन केली, आदरणीय अशोक महाराज पांचाल, ज्यांचं दुर्लभ असं, जे गुरुजी यांचं दुर्लभ असं वादन आहे किंवा दुर्लभ असं दर्शन आहे, त्यांच्यासोबत त्यांनी ती विद्या प्राप्त केली. त्या विद्येचा बरं का फल आम्हाला चाखायला मिळतंय. कारण जे बोल आहेत, दुर्मिळाचे बोल आहेत, ते आम्हाला फक्त युट्यूबला ऐकायला मिळतात, पण महेश महाराजांसोबत राहून आम्हाला प्रत्यक्ष ते अनुभवायला मिळत आहेत. आणि त्यांच्यासोबत वारी जी घडते त्याचा जो अनुभव येतोय एक विशिष्ट प्रकारचा आहे. आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. बस, रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघू शकता की आपल्या दिंडी क्रमांकाचे तरुण वारकरी. आणि बघा, ते याच्यावर समजतं आपल्याला की संगत कशी असावी. तर संगत अशी असावी, वारकरी संगत असावी, चांगल्या मित्राची संगत असावी. मग त्याप्रमाणे त्यांची चांगली संगत आहे आणि संगतीचा असर आपल्याला या दोन्ही वारकऱ्यांकडून आपण बघू शकतो. आपण म्हणून मित्र तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये मित्र असावे, तेही चांगल्या संगतीचे असावे, त्याने आपल्या जीवनाचा जीवन विकास होईल. नाहीतर संगत जर चांगली नसेल तर आपली अधोगती व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. माऊली, धन्यवाद माऊली. हे बघा, वारकऱ्यांची सेवा चालू आहे. वारकऱ्यांची पायाची मालिश, पाय चालून थांबले होते, त्या या ठिकाणी मालिश करत आहेत. बघूया कशी मशीन वारकरी नाशिकचं आहे ते. हे बघा, माऊली कसं वाटतंय? कसं छान वाटतंय? आराम भेटतो ना? माऊली चालत पुन्हा देऊ ते पंढरपूर जात आहेत. तर त्यामध्ये हे असं जर काही भेटलं ना तर खूप आनंद होतो त्यांना. जसं काल पाऊस बघितलं की पाऊस हे अचानक आला, पुण्यामध्ये पाऊस हा अचानक आला. त्यावेळी आपण बघितलं की ते वारकऱ्याला एक सुखाचा अनुभव भेटला की पूर्ण कडक उन्हामध्ये चालत असले वारकरी अचानक पावसामध्ये सुखाला. त्या पद्धतीने अचानक चालत असताना या ठिकाणी अशी जर सेवा मिळाली तर खूप आनंद होतो वारकऱ्यांना. आपण बघितलं ते ट्रक मध्ये जाऊन हे ट्रक असतात ना जातात हे वारकरी. प्रत्येक दिंडीबरोबर मी मगाशी म्हणलो की प्रत्येक दिंडीबरोबर एक टप्पा असतो, एक टेम्पो असतो, मोठा ट्रक असतो. हे बघा चालत, त्याच्यामध्ये काय व्यवस्था असते ना, त्यांच्या ज्या बॅग असतात, वलकुड्या ज्या असतात, त्या बॅग असतात त्या ह्यांचे वलकुड्या त्या ठिकाणी त्या बॅगेत त्या टेम्पोमध्ये त्या ट्रकमध्ये असतात.
त्यानंतर त्यांना जे लागणारे मध्ये नाश्ता असेल, काही खावं असेल, ते सुद्धा त्यामध्ये असतं. हे बघा, प्रत्येक टेम्पो मला असं दिसतं सर्व. आणि त्यात स्वयंपाक करणारे जे असतील किंवा जे सेवेकरी असतील, ते बॅग देणारे, बॅग उतरवणारे सेवेकरी मला बघायला मिळतील त्यामध्ये. आणि प्रत्येक दिंडीबरोबर मी मला म्हटलं की एक टेम्पो आणि 2 छोट्या टेम्पोवर असं काय असतं, त्यात त्यांचे भांडी असतात स्वयंपाक बनवण्यासाठी. म्हणजे अशी प्रत्येक दिंडीबरोबर व्यवस्था केली असतात. हे जे टेम्पो असतात, त्या टेम्पोमध्ये आपलं जे वारकरी असतात त्यांचे टेंट सुद्धा असतात. पावसाळा चालू आहे, मध्ये मध्ये पाऊस पडतो, मग त्यावेळेस तिथे टेंट लावले जातात. मग ते टेंट लावल्यानंतर टेंटमध्ये पहिला प्राधान्य जे आपले महिला वारकरी आहेत त्यांना दिलं जातं. कारण त्यांना त्यांचं जर राहून जर काय बाकी असेल तर त्या टेंटमध्ये काही दिंड्या मग पुरुषांचं त्याच्यात पुरुषाची व्यवस्था केली जाते. अशा पद्धतीने हे असतं. हे बघा पूर्ण टेम्पो भरलेलं आहे. हे बघा, ह्या टेम्पोमध्ये झालेले जे टॉयलेट्स ते चाललेले आहेत आपले वारकऱ्यासाठी जे असतात ते. जसं काम झालं, जसं दिंडी पुढे जाईल तसं ते पुढे जाऊन व्यवस्था केली जाते. हे बघा, हा दुसरा ट्रक जाते. म्हणून ज्यावेळेस आपली दिंडी जाते ना, तर दिंडीच्या बरोबर हे हजारो ट्रक असतात आपल्यावर, हजारो गाड्या आपल्यावर सोय असतात. ॲम्ब्युलन्स सुद्धा खूप आहेत. जिथे बघायला तिथे ॲम्ब्युलन्सची सुविधा केली जाते. आणि या जे सर्व गाड्या चालतात ना, या सर्व गाड्यांना पास दिलेले आहेत. आणि पोलिसही प्रत्येक ठिकाणी नाकेबंदी करते. आणि नाकेबंदी केल्यानंतर ज्यांच्याकडे पास आहे ना त्यांनाच या ठिकाणी एंट्री दिली जाते, बाकी गाड्यांना एंट्री नाही. हे बघा, प्रत्येक गाडीवर पास त्याला एंट्री. आणि जे गव्हर्नमेंटची गाड्या असतात त्यांना माहिती असतं ही गाडी गव्हर्नमेंटची आहे, त्यांना सोडलं जातं. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की वारकऱ्यांचा जो बेड असतो ना ते कसं असतं आणि झोपण्याची व्यवस्था कुठे होते, कशी होते बघितलं असेल. जेवणाची व्यवस्था पण कुठे बघितली, आपले जेवढे व्हिडिओ आहेत त्यामध्ये बघितलं की जेवण करताना ते कुठे बसतात. जिथे जागा मिळेल ते पावसाचं खाली ओलावा असेल तरी ते बसत असतात. हे सर्व त्याच्यामध्ये आपण बादल्या सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी जर टँकरची व्यवस्था नसेल तर तिथे नळ असेल तर नळावरून बादली आंघोळीसाठी घेण्यात येतो. त्यानंतर आपण बघतो की त्याच्या टॉयलेटची व्यवस्था नसेल तर त्यानंतर बादल्यांचा वापर पुरेवा वापर केला. म्हणजे पूर्व तयारीनिशी हा वारकरी जात असतो. ही दिंडी असते पूर्ण तयारीनिशी जात असते. आणि त्यामुळं त्यांना पुढे किती पाऊस आला काय आला तरी ते कधी त्यांना घाबरत नाही, बिनधास्तपणे जात असतो. हे बघा, या मावली सुद्धा गॅस तरी बसलेले आहेत. आता ह्या सुद्धा तिथं घरी इकडे जाऊन मग त्यांच्या काही चपाती असेल, काय भाजी असेल, पोळी असेल, पुरी असेल, हे म्हणतील. हे 312 दिंडीकर मग आहे रथाच्या मागे त्यांचा ट्रक आहे. हे बघा, आता वारकरी हे चालत रस्त्यावर भर उन्हात चालतात. हे बघा, एक छोटी मुलगी आहे. आमच्याकडे पहिले डोंबारचा खेळ बोलत त्याला, डोंबारचा खेळ. खायला देतात खाते बोली बिले असते बघा माऊली. हे बघा, तिच्या भर उन्हामध्ये साठी तिचा खेळ करते आणि खेळ दाखवून पैसे मिळवण्याचं काम करत असतात. हे जे लोक असतात हे कुणाकडून पैसे मागत नाही. जर कोणी दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर ठीक आहे. हे बघा, वारकरी, छोटा वारकरी माऊली. महाराज मंडळ झालं दिंडी क्रमांक 48. हे आहेत प्रमोद महाराज पटेल, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक गायनाचार्य आहेत. हा, आपण त्यांना विचारू. आपण महाराज, आपल्याला सांगा की तुम्ही बऱ्याच वाऱ्या केल्या मला माहिती आहे, पण मला या वर्षीच्या वारीचा तुमचा अनुभव ऐकायचा आहे. या वर्षीची वारी आणि पहिल्या वारी याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला?
ज्यावेळेला 2008ला आम्ही वारीमध्ये पहिलीच वारी मी केली. माझे गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज त्यांच्याकडून मी अनुग्रह घेतला. त्यावेळेला मला महाराजजी जेव्हा मी माल घातली, अनुग्रह घेतल्यानंतर महाराजजींनी मला सांगितलं का तू आता पंढरपूरची वारी 8 दिवसावर आलेली आहे आणि वारी कर. वारीमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय या गोष्टी मला महाराजजींनी सांगितल्या. सेवाभाव, आपल्याला जे पडेल ती सेवा आपण करत राहायचं, बस बाकी काय करायचं नाही. आणि गेली 2008 पासून तर आतापर्यंतची वारी आहे. त्याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये आपल्याला थोडासा खंडन पडला. बाकी जेवढे वर्ष वारी केली त्यामध्ये आपली सेवाच चाललेली आहे आणि खूप आनंद वाटतोय. पहिला वारीचा जो अनुभव आहे, पहिला आपण वारीमध्ये आम्ही जेव्हा नवीन चालायचो तेव्हा खूप चेंज होतं. म्हणजे खाणं पिणं सुद्धा असेल, पण आता खूप सुविधा झालेल्या आहेत प्रत्येक वारकऱ्यांसाठी. पाणी असेल, पहिलं टँकरचं पाणी प्यावं लागत होतं, पण आता जागोजागी बिस्लरी वाटप असेल, प्रत्येक वारकऱ्यासाठी बिस्लरी असेल. खाण्यापिण्याचे खूप चांगले सगळे दिवस चांगले आलेले आहेत. आणि वारीच्या वाटेवर तर बघायचं झालं तर आता आपण बघू शकता का पहिले रस्ते वगैरे सर्व कमी होते, गाड्यांच्या मुळे चालायला खूप प्रॉब्लेम व्हायचे. पण आता सरकारने इतकं चांगलं केलेलं आहे का वारीसाठी एक वेगळा मार्ग ठेवलेला आहे आणि गाड्यांसाठी एक वेगळा मार्ग ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळं वारीमध्ये जे होणारे अपघात असतील ते सुद्धा बाकी सर्व टाळायला लागले. तर वारीमध्ये अपघात नाही, कुठले काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे खूप चांगले दिवस आता आपल्या वारीला आलेले आहेत. आणि यावेळेला वारीमध्ये खूप समाज आहे. पावसाच्या अभावे शेतीची कामं थांबलेली आहेत, त्यामुळे वारकरी सर्व पंढरपूरच्या दिशेने अगदी आनंदात या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि यावर्षीचा सोहळा एक वेगळाच आहे. वेळेच्या बाबतीत असेल, सर्वच म्हणजे प्रत्येक पावलोपावलीला त्यांचे पूर्ण नियम, दिंडीचे नियम असतील, सोहळ्याचे नियम असतील. आणि ज्या दिंडीमध्ये आम्ही ज्या सोहळ्यामध्ये चालतोय, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये आम्ही चालतो, आणि आज आमची खरंच भाग्य आहे की आम्ही तुकोबारायांच्या सोहळ्यात चालून तुकोबारायांचे वंशज नंदकुमारजी महाराज त्यांच्या दिंडीमध्ये 28 क्रमांक दिंडीमध्ये आम्ही चालतोय. आणि खरं तर आमचे भाग्य आहेत का आम्ही संतांच्या बरोबर आहोत. समाधान वाटतं आम्हाला, खूप आनंद वाटतं. गेली 8 दिवस आता आपण प्रवास करतोय. काही मंडळी आपली कल्याणवरून आली, काही लोक भिवंडीवरून चालत आली, आम्ही पुण्यामधून दिंडीमध्ये सामील झालो. इतका आनंद वाटतोय, रोजचा आनंद आहे. काल पाऊस झाला, जरा पावसाच्या मुळे सर्व वारकरी सुखावले गेलेले आहेत. आता परत ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे छत्रीचा थोडासा अभाव आम्ही घेतलेला आहे. छत्रीच्या सहाऱ्याने आम्ही चालत आहोत. आणि आता पुढे तुम्हाला वारीचा अनुभव तर सर्व आमचे ठाणगे भाऊ हे तुम्हाला युट्यूबच्या द्वारे पोहोचवतच राहतील आणि पोहोचवत आहेत. तर त्यांच्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी म्हणून. धन्यवाद माऊली. हे होते आपले प्रमोद महाराज पाटील, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायनाचार्य. यांनी पुढे सांगितलं आपल्याला की वारी पहिलं जी सुरुवातीला करायची ती वारी आणि आताची वारी यात किती फरक आहे. कारण पहिले जे होते सुविधा कमी होत्या, आता सुविधा सुद्धा चांगल्या आहेत. त्या सुविधांचं त्यांनी आपल्याला सांगितलं की काय काय सुविधा आहेत. आणि रस्त्याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यांनी ज्या दिवशी गळ्यामध्ये तुळशीची माला परिधान केली त्यात त्यांना अनुग्रह दिला असे भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील त्यांनी त्यांना सांगितलं की 8 दिवसावर वारी आले. तर त्यांनी लगेचच कुठलाही विचार न करता वारी हे चालू केलेली आहे. आणि खूप छान होते त्यांचा अनुभव. रामकृष्ण हरी. आपण असेच बाकी नवनवीन जे माऊली आहेत, वारकरी आहेत, त्यांना आपण भेटत राहू आणि त्यांचा अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे सांगण्याचा प्रयत्न करू. बघा किती इतका ऊन आहे, या भर उन्हामध्ये सुद्धा सर्व वारकरी चालत आहेत. आपण बघू शकता इथे की इतका ऊन आहे, कडाक्याचं ऊन, तरीही दर्शनाला इतक्या मोठ्या उत्साहात वारकरी येत असतात आणि इतकी गर्दी आहे. बघू शकता आपण किती. हे बघा पूर्ण
दर्शनाला येत आहेत. पंढरीची वारी तुकाराम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने जात आहे. आणि बघा दोन्ही बाजूने भरगच्च भरलेले आहे दर्शनासाठी. ज्यांना जवळून हात लावले ते जवळून घेतात दर्शन. जे लांबून असेल ते फुलांचा वर्षाव करतात आणि हात जोडून लांबून दर्शन घेतात त्यांना. बघू शकता किती गर्दी आहे. इतका उन्हामध्ये सुद्धा एवढी गर्दी आहे बघू शकता आपण. बघू शकता किती गर्दी आहे एकदम. सर्व वारकरी एकदम भरलेले आहेत. दुपारचा आता विसावा आहे पालखीचा, त्यामुळे जे दिंड्या सुद्धा तिथे सावली असेल ते विसावा घेतात. हे बघा पालखी विसावली तसेच आपल्या दिंड्या सुद्धा विसावतात. जशी जागा भरत जाईल तसे हे जे दिंड्याचे पुढे झालेत हे थोडा विसावा घेतील. आपली दिंडी सुद्धा तिकडे आतमध्ये जाते विसावासाठी. हे बघा आणि जेव्हा नगरानंतर नगारा येईल ते नगाराचा आल्यानंतर नगाराच्या आवाजावर सर्व दिंड्या आजूबाजूला असतील त्या परत पुन्हा आपल्या नंबरप्रमाणे दिंडीला जॉईन करतील. तिथे आपलं जेवण आहे थोड्याला दुपारच्या वेळेला जेवण. तिथे आपण राहतो ना त्या ठिकाणी दुपारचं भजन सुचवलं. सकाळी काकडा असेल आलं की कोठे राधे तटक शिखलित कोठे ग या जनासी वाटे कोठे ग राधे तटक शिखलित कोठे ग या जनासी वाटे कोठे ग राधा कृष्ण पलगावरी राधा कृष्ण पलगावरी दारी नवरा कामारी दारी नवरा कामारी दार उघड ग दार उघड ग दार उघड ग ये बाहेर या जनाची वाटे कोठे कोठे गया हे पाणी असता पाण्यात गेली पाणी असता पाण्यात गेली हे यमुना तिरी उभी राहिली यमुना तिरी उभी राहिली टक्क लावून ग टक्क लावून ग टक्क
लावून कृष्णाला पाठी गया जनाची वाटे कोटे ग राधे धावत धावत राधा गेली धावत धावत राधा गेली हे यमुना तिरी उभी राहिली यमुना तिरी उभी राहिली हे धावत धावत राधा गेली धावत धावत राधा गेली हे हरिचा पितांबर नेतून आली हरिचा पितांबर नेतून आली साडी चोली ग साडी चोली ग साडी चोली पुन्हा आज पण देई ग या नाची वाजे खोले ग माय बाप पुण्यतीर्थ माय बाप पुण्यतीर्थ हे बहीण बंधू गोत्र सकळ बहीण बंधू गोत्र सकळ तुका म्हणे लाविली ही कलया नाची वाजे गोले ग राधे जगती कलित या जनाची वाजे गोले ग आज क्या आनंद के जय श्री राम। आता आपलं जे दुपारचं जेवण होतं ते अंथरुण या ठिकाणी होतं आणि हे आता जेवण आपण इथे केलेलं आहे. खूप छान जेवण होतं इकडे. सॉरी आता आपण दुपारचं जेवण करून निघालेलो आहोत. बरोबर 3:30 वाजता आपण जेवण करून निघालेलो आहोत. पालखीचा व्यवस्था सुद्धा थांबलेला आहे. आता आपण जेवणाच्या आधी बघितलं पण की दुपारी किती ऊन भरपूर ऊन होतं, पण आता एकदम वातावरण पावसाळा झालेलं आहे. ज्याप्रमाणे काल या टायमाला पाऊस आला होता त्याप्रमाणे पाऊस यायला फक्त. आज वारीचा आपला 10वा दिवस आहे. 10 दिवस कसे गेले वारीमध्ये समजलं नाही. बघा 10वा दिवस आहे. सतत 10 दिवस चालताना दिंडी घेऊन काढण्यास येते. तेव्हा महाराजांनी तर आधीच कापडावर काढलेले आहे. ते वारकऱ्यांना माहिती की आता पाऊस येईल, त्यासाठी आपली पूर्वतयारी त्यांनी आधीच करून ठेवलेली आहे. सर्व तरुण दिसतात त्यामध्ये. या दिंडीमध्ये जास्त करून बघा तुम्हाला तरुण पण की आपल्याला सांगत असतात की वारीला फक्त ज्यांचं वय जास्त आहे तेच जातात, पण इथे असं काही नाही आहे की हे बघत सर्व मंडळी तरुण दिसतात आपल्याला यामध्ये. इथे त्या दिंडीमध्ये सर्व तरुणच मंडळी असते आपण बघू शकतो आपण.
गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे ग मोठी नाही अडवित गुळासाठी मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगा तूप लावून भाकरी करी वांगी भाजून भरीत करी मला देऊदार येशवदे घराकडे चाल मला देऊगार आई ग लहानच घे ग उन्ना मला भाजून दे ग मांडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगार येशवदे घराकडे चाल मला देऊगार आई मी खाईन शिळा घाटा दया दुधाचा करून दे मठ्ठा नाही माझ्या अंगी ताठा मला देऊगार येशवदे घराकडे चाल मला देऊगार येशवदे घराकडे चाल मला देऊगार आई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख गाई राखून झिजली नक मला देऊगार येशवदे घराकडे चाल मला देऊगार येशवदे घराकडे चाल मला देऊगार नामा विना विकेश वासी गाई राखी तो वनासी जाऊन सांगा यशोदेसी मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगा येशवदे घराकडे चाल मला देऊगार काना रे करत काना रे तुझ्यासाठी सोडील गळा रे तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना
दुसऱ्या दिवशी बायका मी घेऊन आलो नंदाच्या हरीने माझी ओढी आली वेणी नंदाच्या हरीने माझी ओढी आली वेणी या जनार्दनी कृष्ण वाजवितो पावा वाजवितो पावा एका जनार्दनी कृष्ण वाजवितो पोवा एका जनार्दनी कृष्ण वाजवितो पोवा जन्मजन्मी देवा तुझी करीन मी सेवा देवा तुझी चरण सेवा जन्मजन्मी देवा तुझी करीन मी सेवा मला मोत्याची गाईवर पाण्याचा गणा मला मोत्याची गाईवर पाण्याचा गणा नंदाचा हरीने बाई मारी लागला नंदाचा हरीने बाई या नंदाचा हरीने बाई मारी लागला वा 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 पाऊस आलेला आहे तरी भजन चालू आहे जरा मागे पावसाला म्हणून सर्व तयारी झाली होती आमच्या महिलांची वारकऱ्यांची पण काय पावसाने परत पोपट गेला परत त्यांनी रेनकोट आणि छत्र्या बंद केलेले
आंबलीवाला ग घोंगडीवाला ग आंबलीवाला ग आंबलीवाला ग आंबलीवाला घोंगडीवाला कांबलीवाला घोंगडीवाला कांबलीवाला हरीला
कान्होबाचे संगती आनंद डोलती आपण बघू शकता हे 28 नंबर दिंडीचे विनेगरी आणि 27 विनेगरी दाखवलेले बाकी विनेगरी बघू शकतो आपण दिंडीमध्ये जो विनेगरी असतो त्याला अत्यंत मानाचे स्थान असतं. विनेगरी हा केवळ वाजणार वाद्य नाही, संपूर्ण दिंडीच्या भक्तिमय वातावरणात वारीत दिंडीमध्ये विनेगरी हे भक्तीचे स्वर जपणारे असतात. त्यांच्या गळ्यातील विना ही केवळ वाद्य नसून नामस्मरण संत परंपरेचे प्रतीक आहे. विनेच्या सुरावर अभंग भजन आणि हरिनामाचा गजर सुरू असतो, त्यामुळे वारकऱ्यांच्या पावलांना लय मिळते. मन भक्तीत तल्लीन होते आणि संपूर्ण व्हिडिओ दिंडीमध्ये विठ्ठल नावाचा अखंड नाम घुमत होता. म्हणूनच वारकरी परंपरेत विनेगरीला महत्वाचे स्थान आहे. विनेच्या थोडक्यात महत्व असे सांगतील आपल्याला. विना ही संत नामदेव, संत तुकाराम आणि वारकरी संत परंपरेची आठवण करून देतो. विनेगरी अभंग आणि हरिभजन लय गाय दिंडीतील शिस्त भक्ती एकसुरी नाम जगत टिकवण्यात त्याचा मोठा वाटा. विनेचा नाद हा वारकऱ्यासाठी विठ्ठलाशी जोडणारा एक आध्यात्मिक सेतू मानला जातो. मग जी दिंडी चालू आहे ना, प्रत्येक दिंडीमध्ये तुम्हाला विनेगरी उरस हे दिसतात. ताल मृदंगाचा ताल आणि विनेचा नाद यावरून चालते वारकऱ्यांची पंढरीची वाट. म्हणूनच विना ही वारकरी संप्रदायाची ओळख आणि भक्तीचे जिवंत प्रतीक मानते. आणि बघितलं तरच तुम्ही प्रत्येक दिंडीमध्ये कव्हर केला मी 210 दिंड्या कव्हर केले, त्यामध्ये बघितलं असेल विनेगरी सर्व आपण बघितलं असेल. पाऊस येईल म्हणून बाबांनी पूर्ण भिजला ना पाहिजे त्यासाठी पूर्ण कव्हरिंग केलेले थैलीमध्ये.
पालखी विसावासाठी थांबलेले तर आपले पालखी सुद्धा थांबलेले त्यासाठी बघू शकतो आपण. विसाव आहे, विशाल सुद्धा आपलं पालखी थांबते यावरती आणि दिंडी सुद्धा थांबते. तर त्या दिंडी थांबल्यानंतर सुद्धा ते आपलं फुगड्या भजन हे चालूच राहतं बघू शकतो आपण. बघा या वयात सुद्धा उत्साह किती आहे. दोघांचं वय बघितलं तर 60च्या वरती, एक 60 आहे, 70 आहे. तरी बघा जसं येईल तसं भक्तीमध्ये आणण्याचा आनंद वेगळा. आपण हल्दीमध्ये नाचतो, बाकी इकडे तिकडे नाचतो, डान्स मध्ये पाठीमध्ये नाचतो, पण इकडे जो नाचण्याचा आनंद असतो ना वारीमध्ये तो वेगळाच असतो. आणि हा आनंद जो आहे तो आपल्याला आर्थिक सुख देऊन जातो. आणि खरंच इकडे फुगडे झाले, इकडे सर्व नाचले आहेत. इतका उत्साह वारकऱ्यांमध्ये येतो बघा. सरळ झाल्यानं उलट रिवर्स सुद्धा केली या आनंद. बघा किती जोश आहे वारकऱ्यामध्ये. आपल्या भाषेत बोला तरी काही शिंदे नाही, मला कोणी बघून त्यांच्याकडे त्यांचा उत्साह बघून पण बोलणार नाही. किती उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये. इकडे बाबा आहेत आपले उडीवाले बाबा, उडीवाले बाबा आहेत. Pinga,
प्रेम नगरावारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करोनी उचित करोनी उचित मल्हारी हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागाया दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागा काळमणे या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग वारीला चला जाऊया वारीला चला जाऊया या हरीला पाहूया नाममुखाने घेऊया या हरीला पाहूया नाममुखाने घेऊया जाऊया जाऊया पाहूया वारीला चला जाऊया वारीला चला जाऊया या हरीला पाहूया नाममुखाने घेऊया या हरीला पाहूया नाममुखाने घेऊया जाऊया आषाढ वारी आली या द्वारी संत चालले पंढरपुरी आषाढ वारी आली या द्वारी संत चालले पंढरपुरी विठ्ठल विठ्ठल म्हणती सारी नामाचा गजर खरी विठ्ठल विठ्ठल म्हणती सारी नामाचा गजर खरी
रिंगाण 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 चला पाहूया रिंगाण 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 चला पाहूया या हरीला पाहूया या मुलाला घेऊया या हरीला पाहूया या मुलाला घेऊया पाहूया हा यांनी काय केली ते बघू तर एकदम खो खो झाले खो खो बघा किती स्पीड मध्ये गेलं खो खो ते वयस्कर बाबा आहेत त्यांना किती जोरात घसरतो बाबाचा जोश बघ पडल्या पण आवड गेला हा जो उत्साह आहे ना हा वेगळाच असतो आनंद वेगळा असतो आता हे तुम्ही बोला हे वय आहे का खेळायचं खो खो खेळायचं वय आहे का नाही तरी हा उत्साह जो असतो वेगळा असतो कबड्डी झालं विचार का हे वय आहे का आणि ते कबड्डी खेळतात बघा हे आनंद असं वेगळा असतो तुम्ही विचार करा की हा तुम्ही विचार करा अरे हे का वय आहे का कबड्डी खेळायचं ह्या वयात कबड्डी पण हा जो आनंद असतो ना वेगळा असतो विठ्ठल भेटीसाठी जात असतो आणि इकडे कबड्डी चालू आहे इकडे पण खेळ चालू आहेत तिकडे बघितलं तर खो खो चालू आहे विचार का सर्व खेळ आपल्याला इथे बघायला भेटले पण हे खेळ आहेत ना कुठल्याही फायद्यासाठी नाही आहेत कुठल्याही स्वार्थासाठी नाही आहेत किंवा काय मिळेल म्हणून नाही फक्त एकच एक आत्मीय सुख असत हे बघा संतोष महाराज आलेले हे बघा विचार करा हे बघा बाबांनी किती विचार करा अरे कॅमेरा पण खाली हा आनंद वेगळा असतो बघा याला बोलतो आत्मीय आनंद खरं याला बोलतो ना आत्मिक सुख हे बघा इकडे खो खो इकडे डान्स तुम्ही हल्लीमध्ये नेहमीच नसतात लग्नामध्ये नेहमी नसतात पण हे भगवंताच्या याच्यामध्ये वारीमध्ये नाचाचा आनंद वेगळा असतो म्हणून आपल्या चॅलेंज सुद्धा आत्मिक सुख आहे आणि याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला आत्मिक सुख मिळतं इकडे खो खो इथे नाचतात इथे कबड्डी झाले बघ बाबाचं वय का जवळ जवळ त्यांचं वय 70 ते 75 असेल पण बघा किती जोश आणि एकदम चेहऱ्यावरती एकदम हसवे आणि पकडलेले बाबाला सुरेश तिकडे होता बघा म्हणजे दिंडी थांबते पण इथे बोलतात ना तो उत्साह चालू असतो आणि एवढं पूर्ण दिवसभर उन्हामध्ये चालू सुद्धा हा जो आनंद असतो वेगळा असतो
पुढे झाले आपले महाराज. खोकळांचं पुढे झालं यांची गोष्ट का किती जोश असेल वारकऱ्यामध्ये सगळं. आता बघितलं मग तयारी खोकं गेलो होतं. ज्या वेळेस सुद्धा फुगडी गेला आणि वेळेस सुद्धा खोको तेव्हा एकोणतीस नंबर 30 नंबरचे फुटबॉल रिंगणामध्ये नसतात. 29 नंबर फुगडे आता पुढे पालखीचा विसाव आहे. त्यामुळे हे बघा इथे बोलतात ना जिथे जाईल पालखी तिथे आपली जत्रा असते. हे पुन्हा खेळ वगैरे आलेले आहेत. खेळण्याची दुकान आहेत. बाकी खेळण्यासाठी सुद्धा सर्व आलेलं आहे इकडे. विचार करा पुन्हा दिवस चालूच होता आज वारकरी अशा पद्धतीने नसतं. विचार करणार आपण बघतो तर कधी आता मी कधी पालखीमध्ये जे येणार असत ना विचारलं असं वाटत की त्यांना विचारतो की तुम्ही वारीला झालं का नाही दर्शनाला गेलो माहिती चालत हा थोडं चालत मग त्यांना कधी म्हणजे कधी विचारतो कधी तुम्ही वारीला मग पुणे चला ना वारीला आमचं नाही टाइम नाही वेळ नाही असं काही जणांचं रिप्लाय लागेल येतो की 1-1.5 किलोमीटर झाल्यानंतर आमची हालत खराब झाली. म्हणजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया असते. पण इथे आल्यानंतर असं असतं ना की हे कसे असो की त्याला वाटत असेल की आपण वारी करतो. वारी करताना काय माहिती कुठून अशी ऊर्जा आहे किती त्रास होत नाही. काही जण तर पायामध्ये चपला सुद्धा नसतं अशा पद्धतीने वारी करतात. एनर्जी आहे त्यांच्या प्राणात. फक्त एकच ओढ असते फक्त विठ्ठल भेटीची आणि भेटत जायचं तर चालत जायचं आणि चालण्यात आनंद तो वेगळा असतो. तुम्ही बघितलं असेल मगाशी किती चांगल्या पद्धतीने खेळ केले. कबड्डी खो खो आणि वेगवेगळ्या अशा स्पर्धात्मक जे खेळ असतात ते खेळल्या जातात. ह्या वयात आपण घरात असलो तर कधी खेळ खेळू शकतो आणि घरी जर कोणी आपण खेळ खेळलो तर आपल्याला आजूबाजूचे हे असतील यांचं काय चालू आहे. पण इथे आपण बघू शकतो की या वयात सुद्धा वारकरी इथे खेळ खेळतात. कबड्डी खो खो फुगडी विचार करा आणि तेही तरुणाला लाजवेल असे खेळ इथे केले असतात. आजचा जो तरुण आहे मोबाईलच्या दुनियामध्ये हरवलेलं आहे तरी सुद्धा त्यातील तरुण इथे वारीला काही येतात. ज्यावेळेस वारीला असतो काही तरुण आहे मोबाईलमध्ये भले हरवलेला असतो पण इथे काही जरी तरुण बघितलं तुम्ही ज्या वेळेस वारीला असतात त्याला वारीला त्यांचा मोबाईल सुद्धा साईडला असतो. हा एक काय शूटिंग आपण शूटिंग येतोय
शूटिंगच्या माध्यमातून आपण हे दाखवत असतो. गाडी काही वापर केला जातो मोबाईलचा आणि खरंच जबरदस्त वातावरण असतं. त्यामुळे तरुण सुद्धा वारीत जो येतो आपण बघितलं 28 नंबर दिल्लीमध्ये किती तरुण आहेत, पण कुणाकडे असं मोबाईल तुम्हाला दिसणार नाही, सर्व खिशामध्ये एक भक्तीचा आनंद घेत असतो. आणि हा भक्तीचा आनंद खरंच इथे मिळेल. खरंच या आनंदामुळे हा जो आनंद आहे ना पूर्ण आयुष्यावर टिकणार आपल्याला. म्हणून ज्याला म्हणतात की याला जे आत्मिक आनंद आहे, तुम्ही किती पैसे कमवा हे भौतिक आनंद आहे, हे क्षणिक आहे, हे सुख आहे ना आपलं क्षणिक आहे. पण हे जे आनंद असतं ना, हे आनंद आहे ना चिरकाल टिकणार मला. खरंच बघू शकते एकदम इतका वेळ चालून सुद्धा उन्हामध्ये भर उन्हामध्ये चालतात तरी पण हा जोश वारकऱ्यामध्ये तुम्हाला कायम दिसत. जशी दिंडी थांबेल पुढची तशी दिंडी थांबते. विचार करा एवढी शिस्त आहे वारकऱ्यामध्ये. आणि जे जातात पंढरीला तिथं एकदम सिस्टीम राहणार, खेळ खेळणार, उड्या खेळणार, भजन हरिपाठ. तुम्ही बघितले सकाळी सकाळी इतक्या सकाळी काकडा चालू करतात. काकडा चालू झाल्यानंतर जागा निघून गेला तो. तेव्हा भागवत महाराज आले आपल्या दिल्लीमध्ये आणि आपल्या नाश्ता सेवा आणलेले. बसवंत केलिया दर्यांचा मेळा सतरावा बसवंत केलिया बारावी सोळा दर्यांचा मेळा सतरावा बसवंत केलिया दर्यांचा मेळा सतरावा बसवंत केलिया कित पदारा को जान दिपारिया गाई बोला कित पदारा को जान दिपारिया गाय नो अथवाय मांदरारी नो अथवाय मांदरारी
पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे नाथ पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे नाथ पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई आनंद आनंद तेचा मुकया वाचा बैरे ऐकते काने रे आनंद तेचा मुकया वाचा बैरे ऐकते काने आनंद तेचा मुकया देवाचा बैरे ऐकते काने रे आंधळ्याचे डोळे पांगुळ्याचे पाय आनंदाचे डोळे पांगुळ्याचे पाय म्हणे वृद्ध होती तरणे रे म्हणे वृद्ध होती तरणे रे नाथ पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू नाथ पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रखुमाई पाहू विठ्ठल रखुमाई पाहू विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जय गोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय 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 गोबा रखुमाई जय गोबा रखुमाई जय 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 गोबा रखुमाई जय गोबा रखुमाई गोबा गोबा
किती पाऊस असला ना तरी आपले वारकरी चालत बघा. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, तर आपला वारकरी किती थांबत नाही. ना वारकरी थांबत ना भजन थांबत. काल सुद्धा तुम्ही बघितलं की काल पूर्ण तो पकवास सुद्धा पूर्ण उगा होता. पकवाचा तो धुमा होता तो पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण घेतला होता. पण आज तरी सुद्धा वारकरी त्याच जोशाने लागले. भजन चालू आहे, पाऊस चालू आहे, भजन चालू आहे. तो मार्ग सुगम हरिपाठ हरिपाठ नेम नाही तुझा पुण्याची गणना कोण करी नारायण सार जाप पुण्याची गणना कोण करी
निपक्ष पाही उदारती करण हरी एक ध्वजा वैकुंठा मार्ग सोपा ज्ञाची गणना कोण करी वल्लभ दयानवरे गोपीचारी झालियांचा गुणवाणी होय गणना कोण करी तत्वी काला दावी हरी देवाची गजगारती काही पण मना धाराचे त्याची गणना कोण करी मराठी राम भाव शुद्ध मुकुष्मिका हो नित्य फोडी ज्याची गणना कोण करी जीवन हरि पाठ हरि मुखे मना हरि मुखे मना कोण करी गणना कोण करी संसार सुखा
ना तुम्ही. रामकुशारी मोले आता जवळजवळ 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. तरी आपल्या पालखी चालत होऊ शकता. त्याच्यावर ट्रॅफिक झालेल्या मध्ये रस्ता अरुंद असल्यामुळे पण आपले वारकरी आहेत ना ते चालले व्यवस्थित. पुढे ट्रॅफिक आहे इथे तरी पण आपले वारकरी शिस्तीमध्ये चालत आहे होऊ शकता. बघा इथे जत्रा भरलेली पुणे रस्ता अरुंद आहे. जत्रा भरली आणि गाड्या जायला सुद्धा रस्ता नाही इथे होऊ शकता आपण. त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत जेवणाची सोय आहे. दुसऱ्यावेळी काम चालू आहे. एवढं नका खूप पडाल तुम्ही रे मौली. बरोबर घ्या. वेगळा माझा ज्ञान राधा सद्गुरु रामा सच्चिदान मूर्ती आई सागरांत आसान तारिले गौतुकाची सद्गुरु रामा सच्चिदान मूर्ती रूपाशी आले म्हणून रामेश्वरी जय आई राघव अंगण पाईन जायन डोळ्यान पाईन रूपत तुझे प्रेमे इंगण आनंद पूज हवे वालिंगनेन
पाहिजे तर दी अरे हुशार पाहिजे आल्या पाहिजे जेवायला बसली हो मागे तुमचं नव्हतं तिथे बसून